परवा संध्याकाळी 3 ते 4 मुली आपल्याकडे आलेल्या होत्या आणि त्यांनी युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी या NGOचा संचालक रियाज फाजिल काजी याच्याविरुद्ध तक्रार दिली। या तक्रारीमध्ये त्यांनी सांगितलं की जी तक्रारदार मुलगी आहे तिनं आपल्याबाबत 2 वर्षापूर्वी विनयभंग झाल्याची माहिती पोलिसांना दिली। त्याचप्रमाणे काही मुली जॉब सोडून गेलेल्या आहेत। त्यांनी देखील सांगितलं की हा जो आरोपी आहे तो आपल्याला मुस्लिम चालीरीतींविषयी माहिती देत होता, नमाज पठण किंवा ज्या काही चालीरीती आहेत दुआ पडणं वगैरे त्याची माहिती देत होता। त्या अनुषंगाने माहिती दिली। त्याचप्रमाणे एक 8 दिवसापूर्वी आरोपीने एका जॉब सोडून गेलेल्या मुलीच्या आईला फोन करून इतर मुलींच्या कॅरेक्टरविषयी चुकीची माहिती, बदनामीकारक माहिती दिली आणि त्यानंतर या सगळ्या मुली पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही ती माहिती वरिष्ठांना दिली। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्हा दाखल करून सेम डे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। त्याला काल रोजी माननीय न्यायालयात हजर केलं। माननीय न्यायालयाने त्याला 23 तारीखपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। ही जी NGO आहे ती आरोपीकडे विचारपूस केली असता त्याने सांगितलं की जी काही स्लम किंवा लेबर क्लासमधली लहान मुलं आहेत त्यांना शिक्षण देणं, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं आणि यासाठी ही NGO काम करते असं आरोपीचं म्हणणं आहे आणि एकंदरीत या सर्व गुन्ह्याचा सर्व बाजूनी तपास चालू आहे। काय गुन्हे दाखल आहे याच्यामध्ये विनयभंग, त्याच्यानंतर धार्मिक भावना ज्या त्यांच्या बाबतीत गुन्हा दाखल आहे आणि IT ॲक्ट कलम देखील आपण त्याच्यामध्ये लावलेला आहे आणि सविस्तर तपास चालू आहे। याच्यात काही आरोपी बनण्याची शक्यता आहे? प्रायमा फेसी जी माझ्याकडे माहिती आहे त्यानुसार आरोपी वाढण्याची शक्यता नाही आहे। हळूहळू धीरे थोड़ा होड़े होड़े चलो। हाँ धीरे 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 धीरे